आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याचे परिणाम थेटपणे जाणवू लागले आहेत। जायकवाडी प्रकल्पात केवळ 40% जलसाठा असल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात केवळ 16% आणि 98 लघु प्रकल्पात केवळ 20% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 107 गावे आणि वाड्यांना 132 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे। यामुळे पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। एखाद्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्यास गावाकडून खाजगी विहीर बोरवेल अधिग्रहित करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कामे केली जात आहेत। संभाजीनगरमध्ये 132 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा। जायकवाडी प्रकल्पात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती, काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई। पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू। रमेश गायकवाड जिल्हा परिषद सदस्य यांचा पाटबंधारे विभागावर मोठा आरोप। मराठवाड्यातील पाणी टंचाईला पाटबंधारे विभाग जबाबदार असा आरोप करण्यात आला। राज्यभरामध्ये पाणी टंचाईमुळे सर्वत्र गावामध्ये टँकर वाडा सुरू झालेला आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे निर्माण करण्याचे काम या जलसंपदाचे आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केला आहे। या जिल्ह्यामध्ये पाणी आहे ते पाणी या नाशिकच्या लोकांनी अडवलं। त्यानंतर आमच्या इथे जो काही उपलब्ध साठा आहे त्या उपलब्ध साठ्यामधून या ठिकाणी बिअरच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या बंद करायला पाहिजे होते, त्याचा पाणी पुरवठा। परंतु या महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भांडवलदारांचे लाड पुरवायचे आहेत, म्हणून ते या ठिकाणी त्या बिअरच्या फॅक्टरीला पाणी देण्याच्या संबंधाने या ठिकाणी त्याला बंदी आणत नाहीत आणि मराठवाड्यामध्ये टँकर वाढा होण्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोक जबाबदार आहेत। त्यांनी यावेळी त्या ठिकाणी 125% पाऊस पडल्यानंतर मराठवाड्यात त्यांनी पाणी येऊ दिलं नाही आणि म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये आता टँकर सुरू झालेले, म्हणून टँकरवाडा जो झालेला आहे याला जबाबदार या ठिकाणचा जलसंपदा विभाग आहे आणि या संबंधाने लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत। छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागीय कार्यालयावरती रमेश गायकवाड यांनी नाशिक नगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडवा म्हणून वारंवार आंदोलने करण्यात आली। एवढेच नाही तर पाटबंधारे कार्यालयाच्या मुख्य कमानीवरती मराठवाडा पाटबंधारे विभागाचे नामकरणाच्या फलकावर शाई फेकण्यात आली। तसेच जालना रोडवरती रास्ता रोको सुद्धा करण्यात आला होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। संजय शिरसाट सुद्धा आंदोलनात काल उतरले होते, याकडे कसं? संजय शिरसाट यांची ती नौटंकी आहे, कारण ते राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार असताना त्यांनी बाहेर येऊन काहीतरी मी करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला सांगून मराठवाड्याला पाणी मिळून द्यायला पाहिजे, परंतु ते नाटक करत आहेत। 15 वर्षाचा हिशोब त्यांना जनता काही दिवसात विचारणार आहे आणि असे नालायक लोकप्रतिनिधी असल्यामुळे मराठवाड्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे। राज्यभरामध्ये पाणी टंचाईमुळे सर्वत्र गावामध्ये टँकरवाडा सुरू झालेला आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जी पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई, कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्याचं काम या जलसंपदाचे आणि लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। जे आमच्या छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे त्यामध्ये आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते पाणी या नगर नाशिकच्या लोकांनी अडवलं आणि त्यानंतर आमच्या इथं जो काही मृत साठा आहे आणि जे उपलब्ध साठा आहे त्या उपलब्ध साठ्यामधून या ठिकाणी बिअरच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या बंद करायला पाहिजे होता त्यांचा पाणी पुरवठा। परंतु या महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भांडवलदाराचे लाड पुरवायचे आहेत, म्हणून ते या ठिकाणी त्या बिअरच्या फॅक्टरीला पाणी देण्याच्या संबंधानं या ठिकाणी त्यालावर बंदी आणत नाही आणि मराठवाड्यामध्ये टँकरवाडा होण्यासाठी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातले लोक जबाबदार आहे। त्यांनी ह्यावेळेसही त्या ठिकाणी 125% पाऊस पडल्याच्या नंतर मराठवाड्यात त्यांनी पाणी येऊ दिलं नाही आणि म्हणून
मराठवाड्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये आता टँकर सुरू झालेले आहे. म्हणून हे टँकर वाडा जो झालेला आहे याला जबाबदार या ठिकाणचा जलसंपदा विभाग आहे आणि या संबंधानं लवकरच आम्ही एक तीव्र आंदोलन उभं करणार आहोत.